बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मार्क्सचा विचार हा इतर सामाजिक विचारांपेक्षा एक तुटलेपणा असलेला विचार आहे किंवा काहींचं मत आहे की तो एक स्वयंभू विचार आहे. म्हणजे या प्रकारे टीकाकार आणि समर्थक यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले जातात. तर या विचारांचा मूळ स्रोत काय आहे याबद्दल काही सविस्तर सांगू शकाल का? मार्क्स विचाराचा उदय युरोपमधल्या विचारमंथनातून झाला असं आपण सर्वसाधारणपणाने बघितलं. पण म्हणजे तो नेमका काय झाला असाही एक थोडासा प्रश्न आहे. आणि तू जे मगाशी विचारलंस निस्सीम, त्याच्याप्रमाणे हा विचार एक ज्याला आपण असं म्हणू की इतर विचारांपासून तुटून आलेला आहे असं अजिबात नाही आहे. आणि तो स्वयंभू पण नाही आहे, जणू काही एखादा साक्षात्कारी विचार आकाशातून अवतरलेला आहे असं बऱ्याच वेळेला समर्थकांकडून किंवा टीकाकारांकडून तसं त्याच्याविषयी म्हटलं जातं, समजलं जातं. पण तो युरोपमधल्या ह्या मंथनातून पुढे कसा आला याच्याबद्दल पहिल्यापासून खूपच स्पष्टपणे मांडलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ एंगेल्सनी, त्यानंतर कॉट्स्कीनी आणि लेनिननी त्याच्याबद्दल मांडताना 3 सोर्सेस अँड 3 कंपोनंट्स ऑफ मार्क्सिझम असं म्हटलेलं आहे. म्हणजे मार्क्स विचार ज्या 3 स्रोतांच्या आधारे वर येतो किंवा जे त्याचे 3 मूल घटक आहेत ते कोणते आहेत असं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसेल की हा कुठल्याही प्रकारे संकुचित विचार नाही आहे, इतरांपासून तुटून पडलेला. आणि हा खूप प्रगत वेगळा विचार असला तरी तो व्यापक विचाराचा भाग. आता हे 3 कंपोनंट्स काय आहेत किंवा 3 सोर्सेस काय आहेत, तर त्यात आपल्याला असं म्हणता येईल की पहिला भाग जो आहे तो ज्याला ब्रिटिश इकॉनॉमिक थॉट असं म्हटलं गेलं आहे, पॉलिटिकल इकॉनॉमी. म्हणजे त्यावेळचा जो युरोप आहे 18व्या-19व्या शतकातला, तिथे 3 सेंटर्स आहेत प्रमुख. एक सेंटर आहे हे इंग्लंड, की जिथे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालेले आहे, त्याच्याशी निगडीत सगळा राजकीय अर्थशास्त्राचा विचार आलेला आहे. ॲडम स्मिथ, रिकार्डो, मिल यांनी अनेक विचार मांडलेले आहेत आणि अर्थशास्त्र एक विज्ञान म्हणून पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या आधारे मार्क्स पुढे जातो. इंग्लंडमधल्या या प्रबोधनाचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की ते सतत इम्प्रूव्हमेंट्स ह्याचा विचार करतात. म्हणजे मानवी जीवनामध्ये सुधारणा कशा होतील आणि त्या इकॉनॉमिक आधारे कशा होतील, तर हा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. दुसरा जो कॉम्पोनंट आहे तो ज्याला असं म्हटलं गेलेलं आहे की फ्रेंच सोशलिस्ट ट्रॅडिशन किंवा फ्रेंच युटोपियन सोशलिझम. म्हणजे फ्रान्समध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यक्रांतीनंतर आणि राज्यक्रांतीच्या काळातही समाजवाद, साम्यवाद मांडणारे अनेक प्रवाह होते. आणि या प्रवाहांनी ज्याला मनोराज्यवाद म्हणतात किंवा मनोराज्यमय समाजवाद म्हणजे युटोपियन सोशलिझम, किंवा दुसरा एक छोटा प्रवाह होता क्रूड कम्युनिझम, म्हणजे असं म्हणू की अर्धकच्चा साम्यवाद, त्याची पण मांडणी सुरू केलेली होती. आणि इंग्लंडच्या विचारापेक्षा फ्रेंच विचाराचं वेगळेपण हे होतं की इंग्लंडमध्ये आर्थिक अंगाने जास्त बघितलं जात होतं, इम्प्रूव्हमेंटच्या अंगाने बघितलं जात होतं. फ्रान्समध्ये मात्र स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे ज्या 3 घोषणा आहेत, म्हणजे मानवी जीवनाचे जे मूल्यात्मक भाग आहेत त्या मूल्यात्मक गोष्टींकडं भर देणारं, समतेकडं नेणारं असा तो विचार आहे. आणि त्यामुळे त्याचं एक वेगळं स्पिरिट आहे आणि ते सुद्धा मार्क्सच्या विचारामध्ये एक महत्त्वाचा आधार आहे. तिसरा महत्त्वाचं सेंटर आहे युरोपातलं, ते सेंटर म्हणजे जर्मनी आहे. जर्मनमध्ये फिलॉसॉफिकल थिंकिंग खूप मोठ्या प्रमाणावर होतं. एस्पेशली फ्रेंच रेव्होल्युशन असेल किंवा इंग्लंडमधले इकॉनॉमिक थॉट असेल किंवा युरोपमधला बाकी सगळे विचार असतील, या सगळ्यांचं फिलॉसॉफीमध्ये रूपांतर करणं म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये, थिअरीमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न हे जर्मनीमध्ये सुरू होते. आणि जर्मनमध्ये कांट, फिक्टे, हेगेल असे दिग्गज फिलॉसॉफर्स हे त्या काळामध्ये उदयाला आले मार्क्सच्या आधी. आणि हेगेलच्या विचाराचं मार्क्सनं केलेलं वर्णन असं आहे की आधुनिक जगातील तत्त्वज्ञानाचा परमोच्च आविष्कार म्हणजे हेगेलचं तत्त्वज्ञान. आणि त्यामुळे मार्क्स या 3मधून घेतो की नाही तर नक्कीच घेतो. आणि हे 3च्या आधारे मार्क्स पुढे जातो. हा आग्रहपूर्वकपणे हे मांडलं गेलेलं आहे आणि हे आपण लक्षात घेतल्याशिवाय मार्क्स विचार कसा जन्माला आला आणि पुढे गेला हे कळत नाही. पण याच्याबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा लेनिननी पण मांडलेला आहे. तो असं म्हणतो की हे जसंच्या तसं घेतलेलं नाही आहे, हे 3 गोष्टी त्यांनी क्रिटिकली घेतलेल्या आहेत मार्क्सने. हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याबद्दल आणखीन 1-2 मिनटात मी बोलेनच, पण मला याच्याबद्दल जे आणखीन नंतरचं मंथन आहे ते तुमच्यासमोर ठेवायचं आहे. एका प्रिवे नावाच्या आणि नंतर बॅलिबर नावाच्या 2 विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की हे 3 कॉम्पोनंट जे आहेत त्यापेक्षा मार्क्सचा विचार कळायला मदत होते ती 4 मास्टर्स या संकल्पनेने. म्हणजे मार्क्सचे 4 गुरु आहेत.
एक गुरु आहे एपिक्युरस, म्हणजे जो इसवी सन पूर्व 4थ्या शतकातला ग्रीसमधला फिलॉसॉफर आहे. त्यानं जे मांडलं त्याचं असं म्हणणं होतं की निसर्गाचं जर नीट स्वरूप आपण समजून घेतलं तर आपल्याला ईश्वरावरती अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. मग विज्ञानाच्या आधारे आपण समजून घेऊ शकतो. दुसरं, तो कुठल्याही प्रकारचा चंगळवाद वगैरे त्याला मान्य नव्हता, साधं जीवन पण स्वाभाविक नैसर्गिक जीवन. आणि तिसरं त्याचं म्हणणं असं होतं की अणूंची जी सगळी रचना आहे, त्या काळामध्ये अणुवादही होता, तो अर्थात आधुनिक पद्धतीचा नाही आहे, फिलॉसॉफिकल आहे, ॲब्स्ट्रॅक्ट अणूंबद्दल बोलतायत, पण अणू हे स्वतंत्र असतात असं त्यांचं म्हणणं होतं. दे फ्रीली फ्लोट, म्हणजे ते स्वतःच एका अर्थी स्वयंभू असतात. आणि मग एपिक्युरसनं मांडलं होतं की मानवाचं स्वातंत्र्य हे अणूंच्या स्वातंत्र्यासारखं असलं पाहिजे, म्हणजे माणूस थोडक्यात स्वतंत्र असला पाहिजे, कशाची अटॅच नाही. तर त्यांचं म्हणणं की हा एक विचार आहे. आणि हे एका अर्थी बरोबर आहे, कारण मार्क्सनं त्याची PhD जी केली ती त्याच्यामध्ये एपिक्युरसच्या सिद्धांतावरती त्यानं मांडणी केलेली होती. दुसरा जो मास्टर मांडला गेलेला आहे तो म्हणजे रुसो. रुसो हा फ्रेंच रेव्होल्युशनचा एका अर्थी मार्गदर्शक आहे. आणि रुसोच्या मांडणीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता, तो म्हणतो की माणसं ही खऱ्या अर्थी स्वतंत्र नैसर्गिक अवस्थेत असताना स्वतंत्र होती. जसं जसं समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत होत गेला तसं तसं माणसं स्वतःला दुरावत गेली. एलिनेशनची संकल्पना तो मांडतो आणि मग पुन्हा एकदा निसर्गाकडे गेलं पाहिजे असं रुसोचं म्हणणं आहे. रुसोनं जनरल विल नावाची संकल्पना मांडलेली होती, म्हणजे सार्वत्रिक इच्छा, सार्वत्रिक म्हणजे सगळ्यांची गोळाबेरीज नव्हे, पण जी सर्वांना न्याय देईल अशा प्रकारची एक इच्छा, आणि ती नैतिक मानली पाहिजे वगैरे वगैरे, असंही त्याचं थॉट होता. त्यामुळे तो सामुदायिक जीवनाकडं बघण्याचा एक. आणि तिसरं महत्त्वाचं रुसोचं म्हणणं होतं ते डायरेक्ट डेमोक्रेसी. त्याचं जे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी किंवा लिबरल डेमोक्रेसी ज्याला म्हणू, त्याच्यापेक्षा त्याचं म्हणणं होतं लोकशाही ही थेट लोकांना उपभोगता आली पाहिजे. त्यामुळं मार्क्समध्ये आपल्याला लोकशाहीचा जो थेट लोकशाहीचा जो विचार दिसतो किंवा ॲलिनेशनची जी चर्चा दिसते त्याची काही बीज आपल्याला रुसोमध्ये दिसतात, त्यामुळे तेही बरोबर आहे. तिसरा जो गुरु आहे तो ॲडम स्मिथ, ज्याच्याविषयी मगाशी पण मी बोललो आहे आणि आपल्या पुढच्या मांडणीमध्ये येईल, त्यावर जास्त बोलत नाही, पण अर्थशास्त्राचा सगळा सिद्धांत आणि एस्पेशली आधुनिक डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये रेव्होल्युशनरी पोटेन्शियल आहे. आणि सर्व संपत्ती ही मानवी श्रमातून निर्माण होते याची पहिली शास्त्रशुद्ध मांडणी ही ॲडम स्मिथनं केली, म्हणजे श्रममूल्याचा सिद्धांत ज्याला म्हणतात. त्यामुळे तो एक त्याचा गुरु आहे मार्क्सचा. आणि चौथा गुरु अर्थातच हेगेल आहे, ज्याच्या संपूर्ण फिलॉसॉफीला घेऊन मार्क्सनं पुढं नेलं, मेथडॉलॉजी त्याची पुढं नेली. अर्थात ती जशीच्या तशी नाही नेली. मार्क्सनं त्याला डोक्यावर उभा होता तो पायावर सरळ उभा केला असं म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे स्टँडिंग ऑन इट्स हेड असा होता तो. म्हणजे थोडक्यात काय की हेगेल असं मानायचं की सगळ्या विश्वाचा जो आधार आहे तो मानवी जाणीवेमध्ये, विचारामध्ये आहे, म्हणजे त्याला चैतन्यामध्ये, म्हणजे चिद्वाद ज्याला म्हणतात. इट्स ओनली आयडियाज या प्रत्यक्ष स्वतः मग मटेरियल वर्ल्ड बनतात, निसर्गाचं रूप घेतात वगैरे वगैरे. तर मार्क्सचं म्हणणं असं होतं की असं नसतं, मटेरियल वर्ल्डच्या चलनावलनामधून आयडियाज इमर्ज होतात आणि मग त्या डॉमिनेट करतात तुम्हाला. पण आयडियाज आर नॉट प्रायमरी, मटेरियल वर्ल्ड हा निसर्ग इज प्रायमरी असं म्हणून डोक्यावरचं त्याला सरळ उभं केलं वगैरे वगैरे असं ते सगळं बोललं गेलेलं आहे. तर हे फोर मास्टर्सची जी ही सगळी चर्चा आहे ती सुद्धा काही प्रमाणामध्ये नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करते की मार्क्स आपल्याला कसं समजून घेता येईल. पण ह्या दोन्हीबद्दल जी चर्चा झाली आहे ती एक मिनिटभर मला तुमच्यासमोर ठेवली पाहिजे. साधारणपणाने म्हणणं असं आहे की मार्क्सचा विचार हा एक समग्र विचार आहे, तो असा तुकड्या तुकड्यामध्ये नाही आहे. त्यामुळं 3 कॉम्पोनंट्स, 4 गुरु अशा पद्धतीनं बघण्यानं त्याचं जे मूळ गाभा आहे तो गाभा आपण हरवतो. त्यामुळं मार्क्सकडं असं आपण बघता कामा नये. ह्याच्यातलं काही घेतलेलं आहे परंतु तरीसुद्धा वेगळं आहे. तर त्याच्याबद्दल माझं थोडक्यामध्ये मत असं आहे की हे सगळ्या गोष्टींच्या आधारे मार्क्सची मांडणी आहे तो उभा झालेला आहे, परंतु नंबर 1 त्यानं याची बेरीज केलेली नाही आहे. म्हणजे त्याचं थॉट सिस्टीम, त्याचा जो विचार आहे हा विचार म्हणजे या 3 प्रवाहांचं किंवा या 4 गुरूंच्या मांडणीची त्यानं एक बेरीज केली आणि तुमच्यासमोर ठेवली असं नाही आहे. दुसरं, ते कुठल्याही प्रकारे एक आपण रासायनिक त्यानं काहीतरी संयुग तयार केलं आहे असं पण नाही आहे. म्हणजे त्याची एक नवी रचना केली पण ती मेकॅनिकलच्या ऐवजी केमिकली केली असं म्हटलं तर जसं होईल, पण तसंही नाही आहे. त्यानं बेसिकली याच्याबरोबर बऱ्यापैकी मारामारी केली. या प्रत्येक थॉटचं त्यानं सॉलिड क्रिटिक केलं.
त्याचा बेसिसही चॅलेंज केला. उदाहरणार्थ ॲडम स्मिथ रिकार्डोच्या संपूर्ण पॉलिटिकल इकॉनॉमीच्या 2 गोष्टी त्यांना असं दाखवल्या की नंबर 1, तुमच्या लॉजिकनी जर आपण पुढं गेलो तर ते तुम्हालाच खड्ड्यात नेतं, त्यामुळं तुमचं सायंटिफिक मांडणी होत नाही. म्हणूनच आपल्याला असं दिसतं की ॲडम स्मिथ आणि रिकार्डो हे एका टप्प्यानंतर उलटे माघारी येतात आणि स्वतःचा सिद्धांत पुढे नेत नाहीत, कारण पुढे नेला की तो कॅपिटलिझमच्या बद्दल प्रश्न उभे करायला लागतो. दुसरं मार्क्सने त्यांच्याबद्दल असं म्हटलं की तुम्ही जी तत्व पायाभूत मानता ती पायाभूत तत्वच अशास्त्रीय आहेत, चुकीची आहेत, त्यामुळे ती नव्यानंच बघितली पाहिजे. हेगेलच्या बद्दलही त्यानं तसंच केलं, केवळ डोक्यावर नाही उभं केलं, केवळ पायावर नाही उभं केलं. म्हणजे उदाहरणार्थ तो चिदवादी आहे तर त्याची उलटी बाजू म्हणून मी भौतिकवादी असं नाही केलं. एका दुसऱ्या बाजूला त्या काळामध्ये भौतिकवादही जोरात होता. फ्रेंच मटेरियलिझम ज्याला म्हणतात, किंवा फ्युअरबाख हा जर्मन मटेरियलिस्ट फिलॉसॉफर, त्यांचा प्रचंड अभ्यास केला, कौतुकही केलं मार्क्सनं. पण मार्क्स तिथं असं म्हणतो की मटेरियलिझम आणि आयडियालिझम, भौतिकवाद आणि चिदवाद किंवा चैतन्यवाद अशी डायकॉटॉमीच मुळात का तयार होते मानवी जीवनामध्ये, असा तो प्रश्न रेज करतो. आणि तो म्हणतो की भौतिकवाद असं मानतो की मनुष्य फारसं काही करत नाही, सगळं जे काय आहे ते जगात घडतं, निसर्गात घडतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून चिदवाद असं म्हणतो की नाही, मानव महत्त्वाचा आहे आणि मानव म्हणजे मानवाची जाणीव, विचार महत्त्वाचा आहे. सो खरं कोण जग घडवतं तर मानवी विचार घडवतात. यांचं म्हणणं खरं जग कोण चालवतं तर ते मटेरियलिझम. मार्क्स असं म्हणतो की ह्या 2 साईड्स दोघांनी उचलल्या, पण ॲक्च्युली इट इज द इंटरॅक्शन अँड इंटरचेंज बिटवीन दीज 2 फॅक्टर्स, आणि ती कशी होती हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे असं प्रत्येक असं आपण हे जे काही 4 मास्टर्स आहेत किंवा 3 प्रवाह आहेत त्या प्रत्येकाबद्दल जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की तो क्रिटिक करतो, त्यातला योग्य भाग पोटात घेतो आणि तो एका नव्या टप्प्याकडे जातो. तो त्यांचं कंटिन्युएशन नेत नाही जसं का तो ब्रेक करतो. ही ब्रेक्स द ट्रॅडिशन आणि नवी ट्रॅडिशन तो उभी करतो त्या प्रत्येक अंगाने. त्यामुळे ह्याची मेकॅनिकली एकत्र आलं आहे असं जर समजलं तर घोटाळा सुरू होतो. मला सांगायचा मुद्दा आहे की दिस इज नॉट समथिंग बेरीज, एक प्रकारची बेरीज नाही आहे. आणि मार्क्सचा सिद्धांताने संपूर्ण नवा आहे. तर ह्यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग जो आहे तो असा आहे की मार्क्सच्या काळामध्ये, मार्क्सच्या आसपास जर्मनीमध्ये अनेक तरुण विचारवंत हे नवे नवे विचार मांडत होते. मार्क्स त्या सगळ्यांशी दोस्तीत होता, मारामारीत होता, चर्चा करत होता. मार्क्सचे जर पहिले सिद्धांत बघितले तर असं दिसेल की त्याचा ह्या मित्रानं हे मांडलंय, तो ते घेतो, ते पुन्हा बदलतो, वेगळं करतो. मार्क्सनं मांडलेलं दुसरा दोस्त ईश्वराबद्दल किंवा रिलिजनबद्दल काहीतरी घेतो, ते मांडतो, मांडताना तो थोडंसं डेव्हलप करतो. मार्क्स म्हणतो ही डेव्हलपमेंट बरोबर आहे पण हे इथं अडकलं, हे आणखीन पुढं नेलं पाहिजे. असं कंटिन्युअस तो बरोबरच्या लोकांबरोबर चर्चा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्स हा हिस्ट्रीकडं, म्हणजे इतिहास सगळ्या जगाचा, युरोपचा, त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी ज्याला म्हणून सोशल अँथ्रोपॉलॉजी, म्हणजे पहिल्या दिवसापासून ते मरण्याच्या आधीची 2 वर्ष तो अँथ्रोपॉलॉजीचा प्रचंड अभ्यास करत होता. त्यानं नॅचरल सायन्सेसचा तो अभ्यास करत होता. त्यानं इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचा अभ्यास केला, त्यानं रेव्होल्युशन्सचा जगभरचा अभ्यास केला, त्यानं भारताचा, चीनचा अभ्यास केला, त्यानं आशियाई मोड ऑफ प्रोडक्शनचा विचार केला, त्यानं रशियाचा अभ्यास केला. म्हणजे फक्त युरोपपुरता तो मर्यादित नव्हता. आणि त्यानं अमेरिकेमध्ये काय काय घडतंय आज आणि काल काय घडलं 500 वर्षापूर्वी याचा अभ्यास केला होता. तो संपूर्ण नॉर्थ आफ्रिकेमध्ये काय घडतंय, म्हणजे थोडक्यात जगभराच्या घडामोडी आत्मसात करत, अगदी 1857च्या बंडासकट भारतातल्या, तो एक स्वतःची सिस्टीम जी बिल्ड करतो ती अशी 3 प्रवाहात किंवा 4 गुरूत अडकवता येत नाही. इट्स मच वायडर अँड गोईंग बियॉन्ड दॅट. आणि तो सतत ती प्रत्यक्ष जगाशी भिडवतो, जगाच्या अनुभवाशी भिडवतो. अगदी पॅरिसमधल्या कामगारांबरोबर वस्तीत मीटिंगमध्ये बसून जे शिकतो तेही तो घेतो. त्यामुळं मार्क्सचा स्टार्टिंग पॉईंट म्हणून ह्या 3 प्रवाह आणि 4 गुरूंचा विचार करणं उत्तम आहे, परंतु त्याला त्याच्यामध्ये अडकवलं तर प्रश्न तयार होतो. म्हणून माझं थोडंसं म्हणणं असं आहे, जे मी आत्तापर्यंत जे मी बोललो ह्यातला काही एक भाग, आधुनिकतेचे आगमन, युरोप केंद्रीय इतिहासाचा जागतिक विचार असं एक पुस्तक मी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्याची चर्चा काही प्रमाणात केलेली आहे. आणि पुढच्या भागाची चर्चा आणि आता इथून पुढं मी जे थोडंसं बोलू इच्छितो ते मी आगामी पुस्तक जे आहे युवा मार्क्सचा क्रांती विचार त्याच्यामध्ये सविस्तर केलेलं आहे, पण थोडक्यामध्ये आत्ता मी शेअर करतो. तर मार्क्स त्या काळामध्ये ह्या सगळ्या त्याच्या अभ्यासातून आणि विचारातून, प्रत्यक्ष अनुभवातून युरोपमध्ये ज्या प्रकारची
ज्या प्रकारची कोंडी निर्माण झाली होती, ज्या प्रकारचे पेच तयार होत होते, एस्पेशली आधुनिक समाजाच्या म्हणजे भांडवली औद्योगिक विकास व्यवस्थेच्या आगमनाबरोबर त्या पेचांशी तो झुंजतो आणि ते झुंजत असताना तो नवी मांडणी करतो. म्हणजे त्या मारामारीतून, त्या संघर्षातून त्याचं इमर्ज होतं नवं. त्यामुळे ते तसं समजून जर घेतलं तर आपल्याला कळतं की मार्क्स हे सगळं इंटिग्रेट कसं करत होता. आयुष्यभर त्यानं इतरांचे विचार समजून घेतले, क्रिटिक केलं, इंटिग्रेट केलं, कधीही त्यानं बाजूला टाकलेलं नाही, किती हार्श टीका केली तरी. आणि मार्क्सवादाचा जीव त्याच्यानंतरच्या 100-150 वर्षात सुद्धा जर टिकला असेल, टिकवायचा असेल, तर तो अशा प्रकारे रोज निर्माण होणारे नवे विचार, नव्या प्रगती, नवे बदल हे इंटिग्रेट करण्याशी ते जैवपणाने जोडलेलं आहे. ते जर नाही केलं तर इट बिकम्स अ डेड वूड, असा तो सगळा प्रॉब्लेम आहे. आणि त्या अर्थी मार्क्सनं जे मांडणी केली, मला असं वाटतं की 5 त्या काळामधले महत्त्वाचे पेच होते, ज्याचे मगाशी मी पहिल्या पुस्तकाचा उल्लेख केला, त्यात चर्चा आहे आणि पुन्हा या दुसऱ्या पुस्तकात पण आहे. ते 5 पेच फक्त थोडक्यात उल्लेख करतो. त्या काळामध्ये पहिला जो पेच तयार झालेला होता तो तत्त्वज्ञानात्मक पातळीवरती होता. मगासपासून त्याचे काही उल्लेख आलेले आहेत की तत्त्वज्ञान हे जगाचा जे अर्थ लावायचा प्रयत्न करत आहे आणि तत्त्वज्ञानातून जग समजून घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ह्या प्रयत्नामध्येच एक कोंडी तयार झालेली होती. म्हणजे फिलॉसॉफी इज वेअर नो मोर वर्किंग. फिलॉसॉफी या आता काही तुम्हाला उत्तरं देत नव्हत्या. वैचारिक फार तर तुमचं ज्याला रिकन्सिलिएशन म्हणतात, म्हणजे आहे त्या परिस्थितीशी तुम्ही जोडून घ्या, याच्या पलीकडे ते जात नव्हतं. इट वॉज नॉट मेकिंग अ डेंट ऑर नॉट गेटिंग एनी ब्रेक थ्रू. त्यामुळं मार्क्सनं फिलॉसॉफीला पूर्णपणाने टर्न देण्याचा जो मुद्दा होता की फिलॉसॉफी आयदर रिअलाइज केली पाहिजे, म्हणजे वास्तव जीवनात उतरवली पाहिजे, किंवा फिलॉसॉफी ही आता एका अर्थी माणसाचं केवळ वैचारिक बाब आहे, ती डिमॉलिश झाली पाहिजे. त्याच्याविषयी सविस्तर त्यानं वेगळं बोललेलं आहे, परंतु तो जो पेच होता की तत्त्वज्ञानच मुळात का निर्माण होतात, त्याला भिडून त्यानं खूप मोठं काम केलेलं आहे. आणि थ्रू आउट हिज लाईफ फिलॉसॉफीबद्दल त्याचं खूप बेसिक थिंकिंग आहे. आणि ते आपण जर समजून घेत गेलो तर त्याच्या सगळ्या अगदी इकॉनॉमिक्सच्या मांडणीत सुद्धा फिलॉसॉफी कटर दडलेली आहे, इथपर्यंत आपल्याला नीट बघता येतं. त्यामुळं हा एक महत्त्वाचा पेच होता की ज्याच्याशी तो झुंजला. दुसरा पेच हिस्ट्रीविषयीचा होता, इतिहासाविषयीचा. म्हणजे इतिहास म्हणजे काय, हा मार्क्सच्या काळापर्यंत मेजर राजे राजवाड्यांच्या गोष्टी, छोटे छोटे चुटके, त्याच्यानंतर राणीला कसं पळवलं आणि कटकारस्थानं कशी केली, या टाईपच्या इतिहासात बुडालेला होता. किंवा इतिहास हा प्रायमरीली आपोआप घडतो, बाय ॲक्सिडेंट किंवा योगायोगाने घडतो, त्याचं म्हणून काही लॉजिक असतं हे सर्वसाधारण फारसं मांडलं जात नव्हतं, अपवादात्मक काही इतिहासकार सोडले तर. त्यामुळं नेचरला एक स्वतःचं लॉजिक असतं, त्यामुळे त्याचे लॉज असतात, त्यामुळे त्याचं सायन्स बिल्ड करता येतं. हे तोपर्यंत एस्टॅब्लिश झालं होतं युरोपमध्ये. परंतु सोशल लाईफ जे आहे, मनुष्यजातीचं जे जीवन आहे, त्याला असे काही नियम असतात आणि त्याला काही सायन्समध्ये पकडता येतं, हे तोपर्यंत धडपड होती पण नीट कळत नव्हतं. त्यामुळं मार्क्स इतिहास म्हणजे काय ह्याला भेटलेला आहे. आणि मार्क्स हा असा विचारवंत आहे की ज्यानं योगायोगातून आणि राजेराजवाड्यांमधून बाहेर काढून इतिहासाला एक सायंटिफिक बेस दिला. म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्यानं आणि एंगेल्सनं लिहिलेलं एका पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की वी रेकग्नाइज ओनली वन सायन्स, दॅट ऑफ हिस्ट्री. म्हणजे इतिहास हाच एक फक्त विज्ञान आहे आणि इतिहास इन टोटॅलिटी. इतिहास म्हणजे राज्यशास्त्राचा इतिहास, कलेचा इतिहास असं नाही, अख्खे जगडा. तर थोडक्यात असं आहे की हा जो दुसरा पेच, इतिहास म्हणजे काय, इतिहास काय घडवतो, आणि फिलॉसॉफी आणि इतिहासाबद्दल म्हणजे मार्क्स त्याच्या एका ठिकाणी असं म्हणतो की द फिलॉसॉफर्स हॅव इंटरप्रिटेड द वर्ल्ड डिफरंटली, द पॉईंट हावेवर इज टू चेंज इट. म्हणजे तो पहिला जगातला फार मोठा स्टेटमेंट आहे, तोपर्यंत असं नाही आहे. तो असं म्हणतो की सगळ्यांनी अर्थ खूप लावलेत जगाचे, मुद्दा आता ते बदलण्याचा आहे, त्यामुळे मी बदलाचं आता मांडणार आहे. हे जे आहे हा पेच तो हँडल करतोय. तिसरा जो एक महत्त्वाचा पेच त्या काळामध्ये उभा होता तो राजकीय अर्थशास्त्राविषयीचा होता. त्याची मगाशी मी उल्लेख केलेला आहे की संपत्ती निर्माण कशी होते, त्याचं वाटप कसं होतं आणि काय आहे, वर्ग कसे तयार झालेले आहेत, काय हे सगळं आहे, या प्रकरणाचं छडा लावण्याचं येऊन जे अडकलेलं प्रकरण होतं रिकार्डोपर्यंत आणि पुढं कसं जायचं कळत नव्हतं, ते तो हँडल करतो. आणि त्याचे जे सगळे पुढचे 3 मोठे कॅपिटल आहेत, थिअरीज ऑफ सरप्लस व्हॅल्यू आहे, त्याचं मेजर रायटिंग हे सगळे ह्याच्यावरती आहे. त्यामुळे हा एक पेच त्यानं हँडल केला आणि तो
त्याच्या पलीकडं गेला. हे त्याचं एक महत्त्वाचं कार्य आहे. चौथा जो पेच आहे तो आहे राज्यसंस्था आणि राज्यशास्त्र याच्या विषयीचा. म्हणजे त्या काळामध्ये व्हॉट इज स्टेट असा एक चर्चा प्रचंड होती, मॅकियावेलीपासून ते पार रुसोपर्यंत, की राज्यसंस्था म्हणजे काय असते, देश म्हणजे काय, राज्य म्हणजे काय. आणि मग राज्यसंस्थेबद्दल साधारण असं मानलेलं होतं की ती कल्याणकारी असते, ती सगळ्यांचं नैतिकतेचं बरं वाईट बघत असते. काही विचारवंतांनी तर असं म्हटलं होतं की ती विवेकी असते, रॅशनल असते. काही विचारवंतांचं म्हणणं असं होतं की माणसांनी जे स्वतःला पडलेले आणि स्वतः अवलंबायचे नियम आहेत, हे नियम राज्यसंस्था तयार करते. राज्यसंस्था ही माणसांना बंधनं घालत नसते. माणसांनी जर हे मान्य केलं की राज्यसंस्था जे कायदे करते, जे नियम करते, हे कायदे आणि हे नियम हे माझेच आहेत, असं जर मान्य केलं तर माणसं सगळी आपोआप स्वतंत्र होतील. म्हणजे एकूण राज्यसंस्थेच्या तुम्ही अधीन व्हा, सरकारच्या अधीन व्हा, हीच त्यांची स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारचं पेच तयार झालं होतं. कारण त्याच्या बियॉन्ड जायचं कसं कळत नव्हतं. राज्यसंस्थेला नाकारायचं की नाही, समाज टिकेल की नाही. तर राज्यसंस्था म्हणजे काय, तिचा विलय कधी होऊ शकतो, आत्ता ती कुठल्या वर्गांची आहे, आणि सिव्हिल सोसायटी आणि राज्यसंस्था म्हणजे काय भानगड आहे, हे सगळ्याचा ब्रेक थ्रू पुन्हा मार्क्सने त्या काळामध्ये केलेला आहे. आणि शेवटचा ह्यातला जो मुद्दा आहे तो असा आहे की मार्क्सने ज्याला सोशलिझमची जी सगळी कन्सेप्ट आहे, मगाशी मी जे म्हटलं सुरुवातीला की युरोपियन सोशलिस्टांचा जो सगळा फ्रेंच सोशलिस्टांचा प्रवाह होता, ते एके ठिकाणी येऊन अडकलेले होते की त्यांना स्वप्न तर दिसत होती, नवा समाज तर आणायचा होता, जुन्या समाजाबद्दल ते टीका करत होते, परंतु जुन्या समाजात साध्या सुधारणा करून नवा येईल असं मानत होते. म्हणजे एक तर त्यातला असं मानणारा होता की आपण असा मोठा श्रीमंत माणूस, त्यांना डिक्लेअर केलं होतं की मी रोज संध्याकाळी माझ्या ऑफिसात बसेन आणि श्रीमंत माणसांनी माझ्याकडे येऊन पैसे द्यावे, त्या पैशाच्या आधारे मी समाजवाद आणेन, असं एक ते होतं. किंवा काही लोक हे राजांना अपील करत होते, म्हणजे फ्रेंच किंवा रशियन राजे, की राजांना जर आपण पटवलं की समाजवाद आणला पाहिजे आणि विषमता नष्ट केली पाहिजे, राजांना पटलं की आपण करू शकतो. आता ही जी कोंडी झाली होती की स्वप्न बघितलं पण आणणार कोणते, आणणार कसं, हे कोडं काही उलगडत नव्हतं. आणि त्या बाबतीतही मार्क्सने एक मोठा ब्रेक थ्रू जो आहे तो मिळवला. म्हणजे सांगण्याचा मुद्दा माझा असा आहे की हे 5 जे पेज तयार झाले होते ब्रॉडली, असे बारीक सारीक खूप सांगता येतील, पण याच्याशी आयुष्यभर मारामारी करत, आणि सुरुवातही तिथून तो करतो आणि एक मॅच्युअर्ड लेवलवर एंडही करतो, याच्यातून मार्क्सिझमचा सगळा विकास आणि उगम झालेला आहे. त्यामुळे मार्क्सवादाचे स्रोत हे 3 स्रोत नक्की आहेत, ते कॉम्पोनंट्स आहेत. गुरु म्हटलं तर ते 4 आणि काही गुरु पण आहेत, परंतु ह्या पेचाशी त्यांना आयुष्यभर केलेली जी काही सगळी झुंज आहे आणि नवनिर्मिती आहे, त्यामुळे त्याची मांडणी ही या सगळ्याच्या पलीकडे एक सतत एका अर्थी क्रिएटिव्ह, म्हणजे मोठी सर्जनशील आहे, इनॉव्हेटिव्ह आहे, नाविन्यपूर्ण आहे, आणि ती एका वेगळ्या अर्थी रेव्होल्युशनरी आहे. रेव्होल्युशनरी इन द सेन्स की जुन्याला पूर्ण उल्लंघून पलीकडे जाणारी. तर असं लक्षात जर घेऊन आपण मार्क्सवादाकडे आलो तर ते समजायला अधिक मदत होते असं मला वाटतं.